काय ग ए? अशी भिकाऱ्यासारखी कधी अन्न न बघितल्यासारखी काय जेवतेस? भूक लागली म्हणून जेवते। घरात काय चाललंय याचं भान तरी आहे का? भाऊजींच्या काळजीने कोणाच्याही पोटात अन्नाचा कणही गेलेला नाहीये। आणि इथे बघा, बकासूर लाजेल अशा पद्धतीने जेवतेस तू। ताई, उगाच माझं जेवण काढायचं नाही। माझ्या आधी याच्यातलं निम्म जेवण तुम्ही संपवले। का ना खाली वाजवून उलट बोललीस तर? काय दानप्पा, जेवतायत का साहेब? नाही जेवले अजून। तुला काय वाटलं मारून मुटकून खायला घालायला मी काय लहान मुलगा आहे? मग तुला काय वाटलं तू उपोषण करशील आणि आमच्यात फरक पडेल? पडणारच, कारण मला काही झालं तर तुझ्या वडिलांचं काय, त्यामुळे मला जपावंच लागेल तुला। माझ्याबद्दल फार गैरसमज आहेत रे तुझे। असणारच ना, माझ्या घरी राहून माझ्या मुलीचा जीव वाचवलायस तू। आयुर्वेद कळतो तुला। एरवी आमचे प्रश्न सोडवण्याऐवजी आम्हाला संपवण्याकडेच भर जास्त असतो तुमचा। पण तुमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठीच मी इथे गडचिरोलीत आलो ना। कप गुमान जेवून घे, तर तू कोळ्या पूर्ण डोक्यात। हेलो मिसेस किल्लेदार। नमस्कार। मगाशी ते टीव्ही वरती काय दाखवत होते? हमारी जो टीम रेस्क्यू के लिए गई थी उनमें से 5 जवान शहीद हो गए। त्यांच्या काही मागण्या कळल्या का? मैडम, हमारा शक सही निकला। वो लोग शिवाप्पा के ग्रुप के लोग हैं। उन्होंने हमें एक टेप भी भेजी है जिसमें उन्होंने मिस्टर किल्लेदार के बदले शिवाप्पा की रिहाई की मांग की है। आत्याबाई, हे काय चाललंय घरात? आता तुला काय झालं बाई? हे बघा, कुठलीही तक्रार कोणीही माझ्याकडे घेऊन येऊ नका। माझ्यात नाही आता काही ताकद ऐकायची। आता खरं तर माझ्यात ताकद राहिली नाहीये घरातलं हे नवनवीन प्रकरण ऐकण्याची। अहिल्याताई, तुम्हाला जे काही बोलायचंय ते आत्ताच बोलणं गरजेचं आहे का? आत्याबाईंची तब्येत तुम्ही बघताय, त्यांना याने आणखीन त्रास होईल। मी तुझ्याशी बोलत नाहीये। कुठल्या विषयावर बोलतेस तू? इथे आता नरसिंहाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुला ती सुगंध सुचतीये। आत्याबाई, प्रश्न मोलकरणीचा नाही। प्रश्न हा आहे की घरात घडणाऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत का पोहोचत नाहीयेत? मी घरातली कोणीच नाहीये का? कुठल्याही गोष्टीचा कसाही अर्थ लावतेस तू अहिल्या। आणि सुगंधा हे प्रकरण काय 4 चौघांच्यात मोठ्याने सांगण्यासारखं आहे? आणि आता कळलंय ना तुला? मग झालं तर जा तू, आता मला त्रास देऊ नकोस। जेवायला वाढ। काय? जेवायला वाढ मला। मी तुम्हाला जेवायला वाढ? नाही तर तू बस, मी वाढतो तुला। जानकी, आज हे एकटेपण तुझ्या प्रत्येक आठवणीची दखल घ्यायला मला भाग पाडतंय। या समोरच्या ताटातला एकही घास मला खायचा नाहीये। हा वामनराव, तिकडे सगळं ठीक आहे ना? वाकनीस, तिकडे सगळं हे असं चाललेलं असताना आम्ही इथे व्यवस्थित कसे राहू? हा वाकनीस, काय चाललंय नक्की तिकडे? नाही, काही विशेष प्रगती नाही। आता मुंबई आणि दिल्लीवरून काय हालचाली होतात त्यावर सगळं अवलंबून आहे। वाकनीस, ते कोणाला काही पडलेली नाहीये। माझ्याकडून मी सगळे प्रयत्न करतोय, यश नक्की मिळेल, माझ्यावर विश्वास ठेवा। लेट्स होप सो। चांगले नव्हते का मग? अशी आपण परत करूयात का? मी गाते। चांगलं असो अथवा वाईट असो, आता हे माझं आहे। मला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा मी आता हे ऐकेन। परत गाते ना? नहीं।